आशिष शेलार संजय केळकर मंत्री झाले तर आमचा फायदा आहे असं म्हटलेलं आहे जयंत पाटलांनी। भाजपच्या निष्ठावंतांना न्याय मिळणार नाही असं जयंत पाटलांचं म्हणणं आहे। भाजपच्या निष्ठावंतांना शेवटची संधी आहे, बंड करा आणि मजबूती दाखवा असं आवाहन देखील त्यांनी केलंय। आशिष शेलार साहेब जर मंत्री झाले तर आमचा फायदा आहे, संजय केळकर मंत्री झाले आमचा फायदा आहे, योगेश जी सागरजी मंत्री झाले, आमचे तापकीर साहेब मंत्री झाले, आमच्या महिला म्हणून ताई मी परवा तुमचं नाव घेतलं, महिला म्हणून तुम्हाला मंत्री केलं नाही, 5-2.5 वर्षाची 1.5 वर्षाची टर्म गेली, तुम्हाला कधीही न्याय मिळणार नाही। तुम्हाला फक्त आम्हाला अडवण्याचंच काम विधानसभेत करायची जबाबदारी तुमच्यावर आहे, तुम्हाला काहीही न्याय मिळणार नाही। आणि म्हणून निष्ठावंत भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की ही तुमच्या आयुष्यातली शेवटची संधी आहे। तुम्ही बंड केल्याशिवाय, तुम्ही ठामपणाने तुमची मजबूती दाखवल्याशिवाय, नाहीतर आणखी नवे पाहुणे येऊन तिकडे बसतील आणि तुम्ही इकडे सरकत जाल। इकडे महापूर, भ्रष्टाचाराचा महापूर चाललाय आणि तुमच्याकडे दुष्काळ आहे, तुम्हाला काय हाताला लागलं? भाजप खासदारांमध्ये गडकरींची लोकप्रियता आहे असं म्हटलेलं आहे जयंत पाटलांनी। गडकरी पंतप्रधान व्हावेत असं अनेक खासदारांना वाटतं, गडकरी पीएम व्हावेत असं वाटतंय, पण बोलायची छाती नाही। विधानसभेमध्ये जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना जोरदार टोला लगावलाय। गडकरी साहेब हे तुमच्यातले सगळ्यात सरळ व्यक्ती, अनेक खासदारांना ते पंतप्रधान व्हावेत असं मनापासून वाटतं, पण बोलायची छाती नाही, त्यामुळे गडकरींचा प्रश्न वेगळाच आहे। पण एक चांगला नेता दिल्लीत जाऊन बसलेला आणि महाराष्ट्रातच नाही तर देशात त्यांची लोकप्रियता आहे खासदारांच्यात, भारतीय जनता पक्षाच्या खासदारांच्या 240 मध्ये।